बंधूनो मुली सर्वांना असतात आणि अनेक असतात नसतील तरी मुलीचे जीवन काय असते आई बाबांनी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय करू नये परंतु मुलगी नाही मागितली म्हणून मुलगी नाही मागितली म्हणून आपल्या भाटवाच्या मुलासाठी आपली मुलगी द्यायची साल्याच्या मनामध्ये इच्छा आणि ते इच्छा भाटवाला पूर्ण नाही केली कारण त्याच्या पोराने आजकाल प्रेमविवाह जिथे चालू आहे आणि एवढ्याशा गोष्टीचा राग धरून त्याला मनामध्ये भेद केला की मी भाषाला नाही ठेवणार आणि त्या पोरीने नाही ठेवणार काहून का माझी मुलगी कावण्यात मागितली एवढ्या गोष्टीचा राग विकोपाला केला आणि दोन्हीच्या दोन्ही घरे बरबाद केले त्या माणसानं असा मामा काय कामाचा याला कौस मामाच म्हणता याला कौस मामाच म्हणता नाशिक जिल्हा बाबा सोनपूर गाव हो नाशिक जिल्हा सोनपूर गाव आनंदराव पाटील पत्नी मुलासव नाशिक जिल्हा बाबा सोनपूर गाव आणि आनंदराव पाटील पत्नी मुलासव वडील होतो वास्तव्य आज दादा त्याच मधुर स्वभावाची मनमिळाऊ स्वभावाची आणि एकच पोरगा त्याला सूरज नावाचा पण होते काय जे देवाला मान्य असलं तेच होते जे निसर्गाला मान्य असलं तेच होते आडवा व्यक्ती काही जन्मजन्मी चालत नाही जगत नाही जन्म आला त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे परंतु अवेळी मरण येणं अकाली मरण येणं हे कोणत्याही परिवाराला भारी पडतो आणि त्याच्यामुळे पुरा परिवार विस्कळीत होऊन जातो असंच झालं आनंदराव सोबत काय झालं सूरजची आई बापा रसिकाबाई हो सूरजची आई रसिकाबाई आणि मला मिळावू स्वभावाची लई सूरजची आई बापा रसिकाबाई आणि मला मिळावू स्वभावाची लई एकच मुलगा सूरज
आणि बालवयामध्ये अगदी बालवयामध्ये तो आईविना पोरका झाला आणि आनंदराव पाटील त्याची पत्नी वारली रसिकाबाई त्याच्यामुळे तोही त्यांना फटका पण गेला काय करेल त्याला सुचत नाही तर काय करावं काय नाही करावं आणि शेतीचा कारभार 20-25 एकर जमीन त्याच्याकडे पण काय करेल पोराचे लहान वयात मरून गेली आणि याचाही साथ सुटला काय काय झालं पहा 71-12 अर्टिगा गाडी ही स्टेजच्या मागे लागलेली आहे त्यांना थोडं ती गाडी सरकवायची आहे थोडं इकडे येऊन त्या गाडीला थोडं हलवा रसिकाबाईने बापा साथ सोडला हो रसिकाबाईने साथ सोडला आणि अर्ध्यात बापा संसार मोहरला आनंदराव पाटील बापा विचारी पडलाजी आनंदराव पाटील विचारी पडला झुरली मला चौकात जाऊन बसला चौकातले लोक म्हणायचे म्हणे पाटील साहेब तुम्ही दुसरं लग्न करून टाका काय झालं अरे जन्माला त्याला मरण आहे हो एवढं खरं का तुमची पत्नी अशा वेळेस मेली का ज्या वेळेस तुमच्या मुलाला तिची गरज होती अशा वेळेस तुमची पत्नी मरण पावली काय झालं ते झालं देवाला मंजूर होतं ते झालं पण तू एक काम कर पाटील तू दुसरं लग्न करून टाक कारण मुलगा लहान आहे हो मुलगा आईशिवाय राहू शकणार नाही बघ आणि पण आनंदराव पाटील विचार करता म्हणे दादा तुमची सगळी गोष्ट खरी आहे तुमच्या सगळ्या गोष्टी खरी आहे पण मी आपल्या मनात विचार करतो म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे आपल्या मनाचे आणि म्हणून आनंदराव पाटील विचारत पडला की म्हणे अर्जन मीनं बायको केली तर गावातले अर्धे लोक म्हणतील का याला आपल्या सौकासाठी बायको केली आणि अर्धे लोक म्हणतील का बरं झालं पोरगा लहान होता म्हणून बायको केली असे म्हणतील दादा नाही उद्या जर तिनं महापौराले अरस केलं पाणी महा डोळ्याला तुमच्या डोळ्याला नाही येणार आणि म्हणून आनंदराव पाटलाने विचार केला नाही म्हणे लग्न करायचं नाही असं ठरवून टाकलं पण पहा पुढे जे प्रकृतीला मंजूर असेल तेच होते अल्पावधीत महापाय अकस्मात अल्पावधीत अकस्मात कसा काळाने घातला घात आई सुरद झाला अनाथ माझे धागा बालवाया यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे मंडळाकडून त्याला मंत्री म्हणून जाईल त्याला का करावं नसीब मोठे घर खोटे जे माणसाच्या नशिबात होते तेच होते का करावा म्हणून कोणी कोणी म्हणतात नाही बहीण भावाचं लग्न एका मांडवात नाही करावं काही नाही काही उलट पालट होते माझी बहीण सुगंधा आणि मी माझं नाव आहे सुरेबाग आमचं दोघाही बहीण भावाचं लग्न झालं एका मांडवात एकाच वेळेस माझी मोठी बहीण सुगंधा तिचा घरवाला मिलिटरी मध्ये होता मिलिटरीत आहे नोकरीवाला म्हणून नोकरीवर वाल्यावर पाहून आम्ही आपल्या बहिणीचं लग्न जोडलं पण का करता माझंही लग्न झालं एकाच मांडवात तिचंही लग्न झालं माझ्या बहिणीच्या अंगाची हळद नाही निघाली तर सरकारचा आदेश आला
सगळे बेकरीवाले सीमेवर जमा व्हा. माझा भाटवा गेला तर पुन्हा वापस आला नाही. आज 6-7 वर्षाचा जमाना झाला. माझी बहीण माझ्या घरी आहे. माझ्यावरही अशी परिस्थिती आली का माझ्या बहिणीचा घरवाला मरण पावला. तो तिकडे तसा झाला, पण माझी बायको एक मुलगी झाली आणि गावातल्या एका पोरासंग उठून पडली. हे नशिबाची गोष्ट आहे. का करा, जसं जसं नशिबात होते तसं तसं घडते. माझी एकुलती एक लहानशी पोरगी आहे. आज 5-6 वर्षाची आहे. बरं झालं माझी बहीण आहे. माझ्या मुलीचा सांभाळ करते. नाही तर मी कसा केलो असतो ना का केलो असतो. कोणी म्हणते नाही मेल्या मायाची आतडी कुपाच्या काठीवर तडमडते म्हणते, पण नाही. या जमान्यात कसे कसे काही नाही होत. जसं जसं नशिबाचं भाकीत असलं तसं तसं होत राहते. मुलाबाळाला एक करते आई सोडत नाही, पण माझी पत्नी लहानच्या मुलीला सोडून कुठून पराली जाऊ द्या, काही हरकत नाही. पण आज 6 वर्ष झाले माझ्या मुलीचा सांभाळ करते माझी बहीण मोठी. पण तिच्याही मनात काय येते, आज 2-3 महिन्याचा जमाना झाला. माझी चांगली बोलत नाही ना, माझ्या पोरी बरोबर बोलत. काय तिच्या वाटत असं माझ्या बहिणीले की कोटपर्यंत मी माझ्या भावाच्या घरी जीवन जगीन, मी एखादं घर करीन नाही. आज विचारून पाहतो आपल्या बहिणीला काय काय. 7112 आयोजकांकडून सूचना आलेली आहे. 7112 ही अर्टिगा गाडी लवकरात लवकर हटवण्यात यावी. कृपया लवकर या, ते मागे वाहन पाहतात. बाई सुगंधा, ए सुगंधा, काय झालं दादा? बोल ना. काय झालं आता का सांगू बाई. सांग ना. ये नसीब खराब ना माय नसीब खराब. नशिबात जसं राहिलं तसंच होते दादा. हो आता आपल्या त्यात काय नाही. हो ना. माई बहीण सुखाने राहील म्हणलं आणि एका नोकरीवाल्याला दिला. आपण सोचतो एक ना होते. तोय तो घरवाला मरण पावला. हो ना. माय बिघडलं, तोय बिघडलं, पण काही हरकत नाही बाई. माई पोरगी आता 6-7 वर्षाची आहे. हो मोठी झाली आता मोठी होईल. हो उद्या 2 भांडे घासल. हो. माले काय होत नाही. पण तू आज 2 महिने झाले माझ्याशी बोलून नाही राहिली, चांगल्या रीतीनं करून नाही राहिली. काय करू, आपल्या मनातलं सुख दुःख सांगू त्याला. नाही, मी लहान भाऊ असलो तरी सांगा लागल बाई, कारण तू मोठी बहीण होस, एक आई सारखी आहेस. त्या मनात काय ते सांग. मलाही वाटते का बापाच्या घरी किंवा भावाच्या घरी जिंदगी पोरीची आणि बहिणीची होऊ शकत नाही. खरी आहे ना. आहे की नाही. तुझं म्हणणं तरी काय? तुझ्या हात वाढायला केल्यापासून किती दुःखामध्ये आहे. नाही तू कवर मला पोचणार आहे. नाही बाई, मी बहिणीला पोचू शकत नाही. किती भाऊ आणि बाप श्रीमंत असन, पण बहिणीला आणि पोरीला पोचू शकत नाही. भावाच्या घरी जिंदगी होऊ शकत नाही. आणि कारण भाऊ किंवा बाप हा पोरीले आणि बहिणीला पोचू शकत नाही. नवरा कसा राहा, आराम झाला तर नवराच आपली जिंदगी नाही ते करते नाही करे हे नाही भाग. पण बाई तुझं लग्न करायचं आहे. मलाही वाटते माझ्या बहिणीचं लग्न करीन, तिचा संसार सुखात जाईल. पण काय करू बाई, एखादा चांगलाचा पोट्टा भेटून नाही राहिला. एखादा आता नोकरीवाल्याला नाही देवत. नोकरीवाल्याच्या मागं 7.5 लागली आहे. हो ना. खोटं बोलून फसवते नाही का. एखादा 5-10-20 एकराचा कास्तकार पाहतो बाई, आणि तुला लग्न कास्तकारी नाही राहिली. एखादा कास्तकार वनमोजणी करून एवढीच माझी इज्जत ठेव बाई. तुझं नाव कधी खाली पडू देणार. बाई आपलं इकडे असं झालं. हो ना. तिकडे रस्ता मरण पावली. खरी आहे. आता तो सुरत भाषा लहानचा तोही 7-8 वर्षाचा झाला. हो हो. आता 5-6 वर्ष झाले मरण पावली. मी 1-2 वेळ गेलो होतो. हो ना. माझ्या भाषेची आता खूपच आठवण आली माझ्या भाटव्याची. हो का. आता मला नाशिक मध्ये आज कामही आहे, ते कामही करतो आणि भाटोशी ना भाषाशी म्हणजे तुम्ही दोन्ही काम करता. तिकडे भाषेची भेट घ्यायला. हो, जिल्ह्यात कामही होते, हो, हो. पंचायत समिती काम आहे. हो ना. कामही करून येतो हो. आणि भाषाशी भेटही घेऊन येतो. ते दोन्ही काम करतात. हो, तो आई मेली तेव्हा 5-6 महिने राहिलीस ना. हो त्याच्या घरी राहिली ना. लहानसाच होता, आता मोठे झाले असतील. काय तेही माई बहीणच हो. तुझ्यापेक्षा तुही माई बहीण, खरी आहे. तुझ्यापेक्षा माई बहीण होती. कधी तिनं आम्हाला तुझा भाव नाही केला. तुझा भाव केला नाही. नाही. मी जातो बाई. जा. पहिली अंदर
घरी आलो, कोणी गेले? भाऊजी, ओ भाऊजी, वावरात तर नाही गेले. अजय मी आलो सूर्यभान. हो, आताच वावरातून आले असतील, का करतील? माय पाठवायच्या मागं गतीच्या आहेत. नमस्कार. नमस्कार बाबा, नमस्कार. लई दिवसाचा चक्कर मारला होता. का करू भाऊजी? तुलाही वाटलं माझी बहीण गेली, आता काय मत असेल त्याची? नाही, जाऊ माझी बहीण आणि ते गेली. हो. आता भाऊजी मी तिकडे आबात जाऊ. बरोबर आहे. पण कधी आठवण येते हो. या गावाकडे यायला निघाला, हा. डोळ्यातून धारा पडते. नाही, हे गोष्ट बरोबर आहे. तुझी काम तुझी बहीणच होती तशी. बरोबर आहे. तू कुठं आला होता सगळं? आता तिकडे मला जिल्ह्यात गेलो होतो. जिल्ह्यात? पंचायत समितीत थोडंसं काम अच्छा, होतं. नाशिकमध्ये? जिल्ह्यात थोडंसं काम होतं. हो. काम करायचं जाता भाषा कोणी गेला? भाषेनं शाळेत गेला. तो सकाळच्या शाळेत जाते, त्याचं करून द्या आपलं डबा बांधून दिला म्हणजे तो ज्याला जाते शाळेत. आणि मग मी आपला जेवण खाऊन करतो, आमचे आकड माने करतो. आता थंडीचे दिवस आहे, अरे बाबा शेतात जाऊन पाहतो. असं काम चालू आहे दादा. जय मागे मोठी कटकट जाय. कटकट आहे तर आहे. देवाने घडलं निघून पण दादा. मी बुवा तर लागत त्या बहिणीला लावलं तर मामांग वैभव. मी का करू? पण भाऊजी, हा. मा असा विचार दिसते. हा. आता लहान समा भाषे आहे. हो. त्याचे कपडे धुवा, जेवण करून द्या, इकडे वावरात शेतात जा, हो. माणसाच्या सगळं पा. तो नाही किती आवाज राहू का असा मा विचार होता. हा. एखादे दुसरी बाई पाहून टाकलं तर लग्न करू. दुसरी बाई पाहून टाकू? हो, लग्न करून टाकायची. तुले मागावच्या लोकांनी काय सांगितलं का? काय बाबा, मी आता जेवण राहिलो. काहून का तू मागावच्याच लोकांची भाषा बोलून राहिला असते नाही का? नाही, कशी तुमच्या बहिणीला मी चौकामध्ये गेलो का मला लोक घराचे बसू देत नाही. मी झालं पण देऊन टाकलं चौकामध्ये. त्याच्यासाठी काय सांग जाऊ? हा, मग ते मी चौकामध्ये गेलो, कोणी आला का त्याला आनंदराव कसं का, ठीक आहे काय? हो बाबा ठीक आहे. आपलं वावर शेत पाहतो, आपला पोरगा आहे, त्याच्यामध्ये मन मिळवा. तो कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेला का आपण आपलं रोटी पेल उचलला का चाललं वावरामध्ये ती म्हणतो मध्ये. आणि ज्या बहीण राहिला ह्याच्यातलं का म्हणते बघा आनंदराव तू म्हणते असं केलं तर मुलं का तर म्हणते लग्न केलं तर म्हणते कसं राहील? बरोबर आहे. बरोबरच आहे म्हणते ते. बरोबर आहे. हे चांगले विचारवंत माणसं आहे. तू मासाळा होय का त्याच्या वेळेस? शाळा तुमचा जो मग तू त्याची भाषा बोलून त्याची भाषा काऊन बोलतो मी? हा. तर जे विचारवंत माणूस आहे, हा. ज्याने जिंदगी समजते, हा. तेच लोक ह्या गोष्टी करतात. अरे हो, मला सांग सुरेबा, आता समजा तुला सांगतो ठीक आहे, तू पहिल्यांदा बोलणार माझ्याशी म्हणून तुला बोलतो मी. ऐक, समजा मी दुसरी कोणती बाई शी गंधर्व विवाह केला, पाठ लावला आणि तिनं जर आदळ आपट केली, महापोराने स्वतःच्या पोरासारखं नाही पाहिलं, महापोरग लढून एका कोणत्यात आणि मी लढील एका कोणत्यात, मग हे गाववाले येतील का महापूर करायला? समजेवाले गाववाले तर येतील नाही, पण सगळ्यात बाया काय तसे शान पण सांगायला का लागते? अरे सगळ्या बाहेर आहे, तू कोणची असेल बाबा सती सावित्री